नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत पुरणपोळी। होळी स्पेशल पुरणपोळी। होळी रे होळी पुरणाची पोळी हे वाक्य आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो आहोत। महाराष्ट्रीयन घरांमध्ये होळीच्या दिवशी पुरणाची पोळी हमखास बनवली जाते। पोळीची काही माहिती, तिचे फायदे, तिचा इतिहास हे आपण अगोदर जाणून घेऊया। तर ही जी पुरणपोळी आहे तिचा इतिहास देखील खूप आहे। ती कुठून आली, कुठल्या कुठल्या प्रदेशात बनवली जाते ते आपण बघूया। तर देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवला जातो। विशेष करून होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो। म्हणून होळी आली की पुरणाची पोळी करायची एक खूप मोठी प्रथा आहे, रिवाज आहे। पूर्वी लोक एखादा सण आला किंवा पाहुणे घरी आले तर त्याला खाण्यासाठी पुरणपोळी करत असत। मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे। तर याचा एक अर्थ असा होतो की ही भरलेली चपाती म्हणजे त्याच्यात काहीतरी सारण भरून केलेली पोळी, म्हणून तिला पुरणपोळी असं म्हणतात। तसेच प्रत्येक प्रांतामध्ये पोळी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे। महाराष्ट्रात गुढीपाडवा, मकर संक्रांत, होळी, श्रावणी शुक्रवार, श्रावणी सोमवार किंवा बैलपोळा इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी हमखास केली जाते। याशिवाय दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरणपोळीचे खूप महत्त्व आहे। तर ही पुरणपोळी गुळवणी, तूप तसेच दूध याच्या आमटीसोबत खाल्ली जाते। धार्मिक परंपरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे। तसेच पुरणपोळी सोबत मिरचीचे लोणचे देखील चवीला खूप छान लागते असं मी ऐकलं आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण जे पुरण बनवणार आहोत चणा डाळ शिजवून त्यामध्ये गूळ घालून त्याच्यात वेलची आणि जायफळ घालणार आहोत। तर काही ठिकाणी यामध्ये चव वाढवण्यासाठी सुंठ देखील घातली जाते। तसेच पुरणपोळीला विविध प्रदेशामध्ये वेगवेगळी नावं आहेत। मराठीमध्ये पुरणपोळी म्हटलं जातं, तेलुगू, आंध्र प्रदेश मध्ये याला बॉबट्टू किंवा बॅक्सम किंवा ओलिगा असं म्हटलं जातं। कन्नडमध्ये याला होलिगे, अबाट्टू असं म्हटलं जातं। तर गुजरातमध्ये त्याला पुरणपुरी किंवा वैदमी असं ओळखलं जातं। मल्याळममध्ये पायासा बोलली किंवा फक्त बोलली म्हणून बोललं जातं। तर पोली किंवा उप्पट्टू तमिळमध्ये बोलतात, भागशालू, उबाट्टू तेलुगूमध्ये बोलतात आणि पोली फक्त कोकणामध्ये म्हणतात। कोकणामध्ये करायच्या झाल्या तर काय म्हणतात, आज आम्ही पोळ्या करणार आहोत, म्हणजेच पुरणपोळी करणार आहोत। तर पुरणपोळीचा होळी, गुढीपाडवा आणि दिवाळी या सणांशी जवळचा संबंध आहे। गोड भरणे म्हणजे जीवनामध्ये गोड आणणे, गोडपणाचे प्रतीक पुरणपोळी आहे। म्हणजे जे सण येतात आपल्यामध्ये त्याच्यात गोडवा निर्माण ही पुरणपोळी करते। तर या पुरणपोळीला उत्सवाचे प्रतीक असं म्हटलं जातं। पुरणपोळीमध्ये प्रादेशिक भिन्नता येते। मूळतः महाराष्ट्र आणि गुजरात मधील पुरणपोळी बहुतेक भारतीय प्रदेशामध्ये गोड फ्लॅटब्रेड सारखीच असते। तथापि काही ठिकाणी ते दूध किंवा तूप, काही वेळा कटाच्या आमटी सोबत खाल्ली जाते। सोबतचा जो काही मसाला वापरतात तो मात्र प्रदेशाच्या चवीनुसार बदलतो। पुरणपोळीचा इतिहास काय आहे, पुरणपोळीचा शोध कोणी लावला किंवा पुरणपोळीचा उल्लेख कुठून आला हे आपल्या सर्वांना माहीत नाहीये। तर असं म्हणतात, तर दक्षिण भारतामध्ये राजा सोमेश्वर यांचे 12व्या शतकातील संस्कृत ग्रंथपुराण पोळीच्या संदर्भात आहे आणि 13व्या शतकात मराठी लिपी ज्ञानेश्वरीमध्ये या पुरणपोळीचे मांडे या नावाने उल्लेख आहे। तर काही ठिकाणी मांडे केले जातात। मग ते कसे केले जातात, तर कढई उलटी ठेवून त्याच्यावर भाजून मांडे भाजले जातात, पण पुरणपोळी आपण तव्यामध्ये भाजतो। तर असं थोडंसं त्यामध्ये बदल झालेला आहे। पण प्रत्येकाला मऊसूत पुरणपोळी जमते असं नाही। पुरणपोळी मऊ हवी असेल आणि त्यातला गोडवा हवा असेल तर काही सोप्या टिप्स आहेत। पुरणपोळीसाठी सारण म्हणजेच पुरण आणि पीठ हे दोन्ही मापात लागते। त्यामुळे सर्व साहित्य एकत्रित व्यवस्थित असावे आणि प्रमाणानुसार वापरावे। डाळ कशी शिजवायची इथपासून ते पीठ कुठलं वापरायचं, कसं तिंबायचं या सर्व गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात।
पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ पातळ करण्यापासून ते भरणे समान पसरवण्यापर्यंत तंत्र कौशल्याची आवश्यकता असते। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। पहिल्यांदा आपण पुरणासाठी लागणारी चणा डाळ भिजवून घेऊया। तर चणा डाळ मी तर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे। ही चणा डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे। त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून ही स्वच्छ धुवून घेते। सोळून धुवायची आहे। तर ही डाळ मी 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। तर आता हिला आपण 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 तास जरी भिजवली तरी सुद्धा चालेल किंवा 15-20 मिनिटं भिजवून कुकरला लावली तरी सुद्धा चालेल। परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल तर आदल्या रात्री झोपताना तुम्ही डाळ पाण्यात घालून झोपलात तर ती सकाळी मस्त फुगते आणि ती कुकरला देखील लवकर शिजते आणि त्या डाळीचं पुरण खूप मऊसूत होतं, अजिबात कुठेही कणकण राहत नाही। तर 5 ते 6 तास डाळ भिजलेली आहे, तिला आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। तर आता डाळ धुवून झालेली आहे, ती मी कुकर मध्ये घालत आहे। डाळ कुकरच्या भांड्यात घातल्यानंतर डाळ बुडेसपर्यंत पाणी ठेवायचं आहे। डाळीत पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालूया। हळद घालणं ऑप्शनल आहे। हळद घातल्याने पुरणाला खूप छान कलर येतो। तिथे 2 ते 3 थेंब आपण तेल घालणार आहोत। तेल घातल्याने पुरण मस्त मऊसूत होतं, त्याला जे टेक्स्चर येतं ते खूप छान येतं। आता आपण कुकरचं झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। जर तुम्हाला वाफेवर शिजवायचे असेल तर कुकर 20 मिनिटं गॅसवर ठेवावा आणि गॅस मंद आचेवर ठेवावा। डाळ मस्त शिजते, एकही शिट्टी काढावी लागत नाही। तर सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे इतका वेळ नसतो, तर डाळ पटकन शिजण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या। डाळ मस्त मऊ होते। हा कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि मस्तपैकी 3-4 शिट्ट्या काढून घेऊया। 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, कुकर गार झालेला आहे। आता आपण त्याचं झाकण काढून बघूया। डाळ मस्त मऊ झालेली आहे, पूर्ण फुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप सुंदर डाळ शिजलेली आहे। आता तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर ह्या डाळीला तुम्ही पुरण यंत्रातून काढून घ्या। जर पुरण यंत्र नसेल तर हल्ली पुरण गाळायची जाळी मिळते, त्या जाळीमधून पुरण गाळून घेतलं तरी सुद्धा चालेल। जर तुमच्याकडे पाटा असेल पाट्यावर वाटून घेतली तरी सुद्धा चालेल। पण मी आज डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला चांगली दळून घेते किंवा वाटून घेते। आपण डाळ बुडेसपर्यंत घातलेलं, त्यामुळे अजिबात डाळीमध्ये पाणी नाहीये। जर कटाची आमटी करायची असेल तर मात्र डाळ बुडून वरती जवळजवळ 1-1.5 इंच राहील इतकं पाणी घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कट काढता येतो आणि त्याची आमटी करू शकतो। आमच्या आगरी समाजामध्ये कटाची आमटी जास्त करून केली जात नाही। कटाची आमटी हा प्रकार हा घाटावर किंवा विदर्भात केला जातो। तर आम्ही आगरी लोक कटाची आमटी सहसा करत नाही, परंतु हल्ली ग्लोबलायझेशन इतकं झालंय की कटाची आमटी देखील सगळीकडे फेमस झाली आणि सगळी लोक ट्राय करतात। परंतु जर पुरणपोळी खायची असेल तर ती चांगली मऊसूत पाहिजे, जाड गुबगुबीत पाहिजे आणि मस्तपैकी वाटीभर तूप पाहिजे आणि सोबत दूध। तर आता ही डाळ मी मिक्सरला लावून घेते। 1 मिनिटात डाळ वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकताय आणि खूप स्मूथ झाले, कुठेही त्याच्यामध्ये कण अडलत नाहीये, इतकी स्मूथ झालेली आहे आणि झटपट। ना पाट्यावर वाटावी लागली ना जाळीतून काढावी लागली, अशी पटकन 1 मिनिटात ही डाळ वाटून झालेली आहे। तर आता इथे आपण पाव किलो डाळ घेतलेली आहे, तर त्यासाठी पाव किलो गूळ आपल्याला घालायचा आहे। तुम्हाला जर कमी गोड पुरणपोळी खायची असेल तर मात्र तुम्ही याच्यातला हा 1 तुकडा नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण आमच्या घरात आम्हाला पूर्ण गोड अशी
पुरणपोळी आवडते. जर कोणाला मधुमेह वगैरे असेल, साखर कटाक्षाने टाळत असतील तर थोडंसं गूळ कमी घ्यायचं. गूळ कट करून घ्यायचं आहे. किसता आलं तर किसून घेतलं तरी सुद्धा चालेल. मी जर तुमच्याकडे सेंद्रिय गूळ असेल तर तो वापरला तर अतिउत्तम. आणि हल्ली मार्केटमध्ये सेंद्रिय गुळाची पावडर देखील मिळते, परंतु माझ्याकडे अगोदरच हे गूळ आणलेलं होतं म्हणून मी तेच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार काही बारीक चिरता येत नाहीये, खडे खडे होत आहेत, तर तसे केले तरी सुद्धा चालतील. पुरणपोळी म्हटली की सगळ्यांना खूप कठीण वाटते. अरे पुरणपोळी करायची, किती वेळ लागेल, कशी होईल. साहित्याची तयारी करून ठेवलीत तर पुरणपोळी व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणजे तुम्ही जर वेलचीची पूड करून ठेवली, जायफळ पूड बनवून ठेवली तर पुरणपोळी लवकर होते. गूळ चिरून ठेवायचा म्हणजे तुमचा वेळ जो साहित्याची तयारी करण्यात जातो तो कमी होऊन जातो. तर पुन्हा मी तेच कुकर गॅसवर ठेवलेला आहे. गॅस ऑन करते. त्यात डाळ आहे ती आपण यामध्ये घालून घेऊया. डाळ उकडताना थोडीशी हळद घातलेली आणि थोडंसं तेल देखील घातलेलं, त्यामुळे डाळीला खूप छान असा कलर आलाय आणि एक प्रकारची चकाकी आलेली आहे आणि ती चकाकी तेलामुळे आलेली आहे. आता यामध्ये गूळ सुद्धा घालून घेऊया. आपण त्याच कुकरमध्ये पुरण करायला घेतलेलं आहे म्हणजे जास्त भांडी माखायला नकोत. तर आता हे गूळ आहे ते आपल्याला या डाळीमध्ये पूर्ण विरघळून द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय गूळ वितळलाय, कुठे कुठे थोडे थोडेसे खडे आहेत, डाळ पातळ झालेली आहे. आता हे पुरण आपल्याला पूर्ण सुकवायचं आहे आणि हे सुकवायला साधारणतः 7-8 मिनिटं लागतील. पण हे पुरण सुकवताना म्हणजे शिजवताना ते सारखं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही घाटी मारायला विसरलात तर ते करपू शकतं आणि करपल्यानंतर पुरणाचा रंग सुद्धा चेंज होईल आणि चव देखील बदलेल आणि करपटपणाचा वास देखील येईल. म्हणून पुरण करताना ते सारखं हलवत राहायचं आहे. आणि गूळ घातल्यामुळे हे पुरण असं पातळ झालंय. पुरण शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी चिमूटभर मीठ घालत आहे कारण आपण गूळ घातलेला आहे, गुळामध्ये थोडंसं मीठ असतंच, पण तरी सुद्धा मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालत आहे. ह्यामुळे गुळाचा जो गोडवा आहे तो चांगला निखारून येतो, उभारून येतो, म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि असं म्हणतात की पुरणामध्ये असा चमचा उभा राहिला की पुरण तयार होतं, तर चमचा सुद्धा उभा राहतोय. तर आता यामध्ये पुरणामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. साधारणतः मी वेलची पूड करून ठेवलेली आहे. वेलची पूड घातल्यानंतर चिमूटभर जायफळ पावडर करूया. ताजं जायफळ कट करून घेतलंय, त्याला जरासं बोटाने असं चुरून घेतलंय म्हणजे छानपैकी त्याचा चुरा होतो. कारण सुरीने कट केल्यानंतर त्याच्यात थोडेसे पीस राहतात, तर ते मी असे हाताने चुरगळून घेतले. खूप छान सुवास आलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे आणि वेलची आणि जायफळाची पूड पुरण तयार झाल्यानंतरच घालायची, म्हणजे त्या वेलचीचा आणि जायफळाचा वास हा पुरणामध्ये चांगला टिकून राहतो. तर आता हे पुरण आपण थंड करायला ठेवूया. पुरण एकीकडे शिजायला ठेवलंय तेव्हापर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी जवळजवळ 350 ग्राम पीठ घेतलेलं आहे. आगरी समाजात मैदा वापरूनच पुरणपोळी करतो. त्यामध्ये देखील थोडीशी हळद घालणार आहोत म्हणजे पुरणपोळीला चांगला मस्त असा पिवळा कलर येतो. चवीपुरतं मीठ घालूया आणि थोडं पाणी मिक्स करून हे पीठ आपल्याला मळायचं आहे.
पिठाला अशी तार आली पाहिजे, म्हणजे ओढलं पीठ की ताणलं पाहिजे असं पीठ मळायचं आहे. चांगलं तिंबून घ्यायचं आहे. विदर्भात किंवा घाटावर पुरणपोळी करताना गव्हाच्या पिठाचा वापर करतात, तर काही ठिकाणी 2 वाट्या गव्हाचं पीठ तर अर्धी वाटी मैदा असं प्रमाण घेऊन पुरणपोळी केली जाते. पण आगरी समाजात मोस्टली मैद्याचं पीठ वापरूनच पुरणपोळी केली जाते. तर आता गोळा तयार झालेला आहे. आता आपण यावर तेल घालूया. एक मोठा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल पीठ थोडंसं घट्ट आहे तर अजून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल, पण पीठ हे सैलसरच राहिलं पाहिजे. जर तुमचं पुरण घट्ट झालं असेल तर मात्र पीठ थोडंसं घट्ट मळावं किंवा मग घट्ट पुरणाला थोडंसं सैलसर करावं. मस्त गोळा झालेला आहे. गोळ्याला थोडंसं तेल लावूया. आणि गोळा रेस्ट साठी ठेवून देऊया. झाकण अशाने द्यायचं की पीठ सुकणार नाही, त्याला वरती पापडी येणार नाही, सुरकुत्या पडणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवले आणि 15 मिनिटं झालेली आहेत. देखील चांगलं मऊ पीठ झालेलं आहे, अजिबात सुकलं नाही. झाकण दे, मस्त मऊ झालेले आहे, चांगलं स्ट्रेच होते, मऊसूत पीठ झालंय आणि पुरणपोळीला असंच पीठ हवंय. तर आता आपण इथे पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी वापरणार आहोत, कारण तांदळाच्या पिठीने पुरणपोळी मस्त सरकते. तांदळा पिठामध्ये बोट बुडवून किंवा तेलामध्ये बोट बुडवून हे असं पीठ थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि असे उंडे करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे करायचे आहेत. गोळे किंवा उंडे बोलू शकता. बघू शकताय इतक्या साईजचे गोळे करायचे आहेत. तुम्हाला किती मोठी साईज करायची आहे त्याच्यावर गोळा घेणं डिपेंड आहे. तुम्ही अंदाजाने घेतलात तरी सुद्धा चालेल, पण पुरण काठोकाठ भरलं पाहिजे इतकं पुरण घालायचं आहे. आणि मला तर पर्सनली जास्त पुरण असलेली पुरणपोळी आवडते आणि ती अशी गुपगुपीत जाडजूड असलेली आवडते. पण बऱ्यापैकी बरेच जण हे पातळ पुरणपोळ्या करतात. तर जर तुम्हाला वाटत असेल किचन मध्ये फॅन चालू असेल किंवा तुम्ही जिथे पुरणपोळी करत असाल फॅन चालू असेल, पीठ सुकेल तर याच्यावर ओला फडका ठेवला तरी सुद्धा चालेल किंवा थोडंसं तेल लावून ठेवा, म्हणजे पीठ सुकणार नाही. थोडंसं तेल अजून त्यावर टाकून ठेवते. तर असं पुरण घ्यायचं आहे आणि पुरण आपलं खूप मऊसूत झालेलं आहे. तर असे पुरणाचे सुद्धा गोळे करून घेऊया. तर असा गोळा तयार केला. आता तुम्ही बघू शकताय हे आपलं पीठ आहे आणि त्याच्यात आपल्याला पुरण भरायचं आहे. तर हा उंडा असा पसरवायचा आहे आणि तो इझिली पसरला जातो. पसरल्यानंतर हा जो गोळा तयार केलाय तो आपल्याला उंड्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल पीठ चिकटतंय तर हाताला पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता दुसरा गोळा त्याला पण असं पसरवून घेऊया आणि पुरण त्याच्यावर ठेवायचं आहे. असं पुरणाने त्याला पुरणाला दाबून दाबून पॅक करायचं आहे. हे हा जो भाग आहे तो व्यवस्थित पॅक करायचा, नाहीतर मग पुरणपोळी फुटू शकते. आता आपण हा गोळा असा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेपर घेऊ शकता. काय हाताने थोडासा असा
दाबून घ्यायचं आहे, एका हाताने दाबायचं आहे, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पुरण काठोकाठ पुरणपोळीला. तर आता हे मी पसरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय, आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. वरचं कव्हर किती पातळ झालेलं आहे, कारण आतलं पिवळ्या कलरचं पुरण आपल्याला दिसत आहे. तुम्हाला जर अजून पातळ करायची असेल तर करू शकता, पण मला जाड पोळी खायला आवडते आणि ती मस्त गुबगुबीत हातात अशी जड लागते. तवा मस्त तापलेला आहे. पुरणपोळी तव्यामध्ये घालताना तवा तापलेलाच हवा. जर तुमचा तवा थंड असेल तर पुरणपोळी तव्याला चिकटू शकते. तर इथे मी कोटिंगचा तवा वापरलेला आहे, त्यामुळे पोळी चिकटणार नाही. परंतु जर तुम्ही अल्युमिनियमच्या तव्यामध्ये करत असाल आणि पुरणपोळी जर तव्यामध्ये घातली, तवा थंड असेल तर पुरणपोळी तव्याला चिकटू शकते. तर लाटलेली पुरणपोळी आपण तव्यात घालूया. तुम्ही बघू शकता, इथून तुम्हाला जाडी किती आहे हे समजेल. तर आता पुरणपोळी पलटून घेऊया. तुम्ही बघू शकताय पुरणपोळी मस्त टुम्म फुगली आहे. वरून तूप घालायचं, थोडंसं तूप घालायचं तव्यामध्ये, कारण तवा गरम आहे. थोडंसं घालूया, नंतर आपण जेव्हा ताटात किंवा टोपलीत काढू तेव्हा त्याला पुन्हा एकदा तूप लावू. तर गोळा असा तांदळाच्या पिठीमध्ये बुडवायचा आहे. थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि हे असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण आहे ते कडेपर्यंत सरकतं. हे बघा, हातानेच आपण इतकी पोळी सरकवलेली आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे. आता आपण लाटणं फिरवायचं आहे. लाटणं सुद्धा खूप हलक्या हाताने फिरवायचं आहे. तर आता आपण पातळ थोडी पुरणपोळी करूया. जास्त पण नाही, पण थोडीशी पातळ. पोळी लाटून झालेली आहे आणि इतकी पातळ आहे की तुम्हाला आतलं पुरण दिसत असेल. तर आता आपण इकडे तवा तापलेलाच आहे. तर अलगद हाताने ही पुरणपोळी आपल्याला आता तव्यात घालायची आहे. तवा गरम झालेला आहे आणि गरम तव्यावर पुरणपोळी घालूया. पुरणपोळी घातल्यावर तवा हा मीडियम आचेवर ठेवायचा आहे. हवेचे असे वर यायला लागले की पुरणपोळी उलटून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय कशी टुम पुरणपोळी फुगलेली आहे. आता तिला आपण पलटून घेऊया. मी थोडंसं तूप लावत आहे. अगदी थोडंसं तूप तव्यात असताना लावायचं. नाही लावलं तरी सुद्धा चालेल. हेल्थसाठी जर विचार करायचा असेल तर तूप कधी तव्यात लावू नये. पण काहींना मस्तपैकी तुपात तव्यावर खरपूस केलेली खायला सुद्धा आवडते. कधीतरी चीट करायला हरकत नाही. तर तुम्ही बघू शकताय मस्त पुरणपोळी झालेली आहे आणि टम्म फुगलेली आहे. हिला मी आता काढून घेते. तर इथे मी पुरणपोळ्या अशा
कापडावर काढून घेतलेले आहेत. कॉटनचा टॉवेल छोटा घेतलेला आहे आणि त्याच्यावर पुरणपोळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता ही पुरणपोळी काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी त्याला तूप लावणार आहे. मग तुम्ही भरपूर तूप लावलं तरी सुद्धा चालेल. गोळा घ्यायचा आहे. अजून एक पुरणपोळी करून दाखवते. त्याला आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. बिलकुल हाताचा प्रेशर द्यायचा नाहीये आणि उचलायची देखील. तव्यामध्ये पुरणपोळी घालून घेऊया. जर तुमचं पुरण घट्ट झालं असेल तर पीठ देखील थोडंसं घट्टसर मळायचं, म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित होते. तुम्हाला मऊसूत पुरणपोळी हवी असेल तर मात्र ते पुरण आहे ते तुम्ही थोडंसं सैल करावं. कधी कधी काय करतो आपण, पुरण करताना कटाच्या आमटीसाठी कट बाजूला काढून ठेवतो. मग तो थोडासा त्या पुरणामध्ये मिक्स करायचा, म्हणजे ते तुमचं पुरण आहे ते थोडंसं पातळ होतं. अजून एक करू शकता, जर तुम्ही कट काढला नसेल, जसं आम्ही आगरी समाजामध्ये पुरणपोळी करताना पूर्ण डाळीतून कधी कट काढत नाही, मग काय करायचं तर थोडंसं दूध त्या पुरणामध्ये घालायचं आणि पुरण पातळ करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता कशी टुम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे, खूप छान. आणि थोडंसं तूप मी इथे तव्यामध्ये लावत आहे. बाकीचं तूप मी नंतर केलेलं आहे. पुरणपोळी तव्यामध्ये घालायची आहे. पोळी पलटून घ्यायची आहे. उलटताना देखील ती हळूवारपणे उलटायची आहे. कधी कधी काथ्याचा जो टोक असतो तो लागण्याची शक्यता असते. ती फुगायला लागलेली आहे. परत एकदा पलटून घेऊया. ही सुद्धा पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. थोडंसं तूप वरून लावूया. बाकीचं तूप मी नंतर लावणार आहे. सर्व करताना मस्तपैकी काढून घेतल्यानंतर त्या एकावर एक गरम गरम ठेवायच्या नाहीयेत. त्या थंड झाल्या की एकावर ठेवायची आणि गरम असतानाच पुरणपोळीची घडी घालायची नाही. पुरणपोळी थंड झाली की तिची घडी घालायची. तुम्हाला एक्स्ट्राचं तूप लावायचं असेल तर ते नंतर लावलं तव्यातून उतरल्यावर तरी सुद्धा चालतं. पाव किलो डाळीच्या जवळजवळ 12-13 पुरणपोळ्या होतात. लाटताना जर हातावर घुसळून ती लाटता येत नसेल तर असं पोळपाट आहे ते असं फिरवायचं, कारण प्रत्येकाला ती प्रॅक्टिस नसते. मग पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते, कारण पुरणपोळी खूप नाजूक असते. तर मी ते हाताने उलटून पोळपाटावर करत आहे, कारण हा गोळा थोडा माझ्याकडून मोठा झालेला आहे. आणि पातळ पुरणपोळी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर आपण सगळ्या पुरणपोळ्या चांगल्या गुबगुबीत केलेल्या आहेत. तर ही एक तुम्हाला मी पातळ पुरणपोळी कशी करायची ते दाखवते. आणि माझी पुरणपोळी पोळपाटापेक्षा चांगली मोठी झाली आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता ही लाटून झालेली आहे. तर आता ही पुरणपोळी आपण तव्यात घालून घेऊया. तर आता पुरणपोळी आपण खालच्या बाजूने शेकून घेऊया. प्रोसेस तीच आहे, फक्त पुरणपोळीचा जाडीचा फरक म्हणून आहे. पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय की ती खरपूस भाजून झालेली आहे आणि टम्म फुगलेली आहे. तर अशा प्रकारे पोळी तयार झालेली आहे. आता ही मी तव्यातून काढून एका ताटात ठेवत आहे. कॉटनचा फडका घेऊन त्याच्यात ताट ठेवलेला आहे. तर ही पुरणपोळी आपल्याला तशी ठेवायची आहे. आणि प्रत्येक पुरणपोळी तयार झाली की ती थंड झाली आहे. आता या पुरणपोळीला जास्त पण गार करायची नाही, तर मग तूप हे वितळणार नाही. आणि असं मस्त तव्यातून काढून झाल्यानंतर पुरणपोळीला तूप लावायचं आहे आणि भरपूर तूप लावायचं आहे मस्त. तर तुम्ही बघू शकताय पुरणपोळी मस्त गार झालेली आहे. तर तिची आता आपण घडी करून घेऊया. आता घडी करताना मी या घडीमध्ये सुद्धा थोडंसं तूप घालणार आहे, कारण खूप तूप लावलेली पुरणपोळी खायला आमच्या घरातल्या माणसांना आवडते, म्हणून मी पुन्हा त्याला तूप लावून घेत आहे आणि मग त्याची एक घडी घालून घेत आहे. जेव्हा ही पुरणपोळी मी ताटात वाढेन तेव्हा सुद्धा पोळी निथलेसपर्यंत त्यावर तूप वाढून देणार आहे आणि मस्तपैकी दुधासोबत ती पोळी
खायला देणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेऊया. पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि मी आता त्या सर्व करत आहे. तर केळीच्या पानावर पुरणपोळी ठेवत आहे. पुरणपोळी ताटामध्ये सर्व, वरून तुपाची धार, मस्तपैकी रवाळ असं तूप. पुरणपोळी खायची असेल तर तूप मात्र रवाळ हवं. खूप लपथपीत असं तूप त्या पुरणपोळीला लावायचं आणि गरम गरम दूध. आहा, खूप मज्जा असते. मला सांगतानाच तुम्हाला खूप भारी वाटते की गरम गरम दूध असेल आणि मस्तपैकी वाटीभर रवा तूप असेल तर पुरणपोळी खायला काही, आणि ती एक पर्वणी असते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मऊसूत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी दाबून दाखवते. ही बघा किती मऊ आहे. जर तुम्ही त्याच्यात हात रोवलात तर त्याच्यात ठसे उठतात, इतकी ती मऊ आहे. आणि खूप मऊसूत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकताय कसे बोटांचे ठसे उमटले जातात, म्हणजे इतकी गुबगुबीत पण आहे ती. तर आता आपण पुरणपोळी खाण्याचे काय फायदे आहेत ते बघूया. तर पुरणपोळीमध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्व असतात. तसेच खनिजे देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच पुरणासाठी जी आपण डाळ वापरतो ती म्हणजे चणा डाळ. तर चणा डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिन असतात. तसेच या पुरणपोळीमध्ये अमायनो ऍसिडचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे पुरणपोळी खाल्याने शरीराला अधिक फायदा होतो. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.